हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, तुम्ही जे मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला राज्यातनी व महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातनी वातावरण आपल्याला सक्रिय पाहायला दिसत आहे. हां, हां, हां. ढगाळ वातावरण, पाऊस आणि बऱ्याच ठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहे. हं, हं, आणि हं. शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे, ते 100% तुमच्यावरती आहे आणि मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोनसुद्धा आले, की तोडकर सरांची जी रेकॉर्डिंग आहे, ते एकच हं, नंबर आहे. आणि पुढील जे आता काही अपडेट राहणार, म्हणजे आज आहे 19 मार्च आणि हं. आजपासून पुढील 2 दिवस कसे वातावरण राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे सक्रिय राहणार, तर त्याबद्दल सर शेतकऱ्यांना एक सविस्तर अंदाज द्यावा सर. नक्कीच. सर्व शेतकऱ्यांना सर्वप्रथम जय शिवराय आणि गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातला आणि विदर्भातला जो काही अवकाळी आहे, हो, तो आजच्या दिवस प्रभाव टाकेल. उद्यापासून वातावरण अनेक भागातलं कमी होतंय. ही गुड न्यूज देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि विषय विनंती अशी आहे, की तुम्हाला मी मागे पण सांगितले, आता परत रिपीट तेच करतोय, हो, की 70% भागांना, 65% भागांना, 5% मागे-पुढे, की धक्का लागणार नाहीये. पण वारं, थंड, धास्तावलेलं आभाळ हे येत राहील. 35% भागांनाच हा पाऊस होतोय आणि महाराष्ट्रात तुम्ही पाहताय कालपासून देखील जोर वाढलेला आहे. बरोबर सर. अनेक भाग त्यांनी सोडून दिलेले आहेत. त्यामुळे घाबरले जाऊ नका. आणि विषय विनंती अशी आहे, की आजच्या 19 मार्चचा आणि संध्याकाळपर्यंतची, उद्यापर्यंतची किंवा आठवड्यापर्यंतची जी काही शेड्यूल आहे, ती शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जे काही हवं नको कमेंटमध्ये सचिन ठाकरेंना बिनधास्त कमेंट करा. बरोबर. वाईट नक्कीच चुकीचं सर. जे असेल ते. हां, हं. तर आज 19 मार्चला दुपारनंतर 4-5 वाजता परत वातावरण ॲक्टिव्ह होणार आहे. गरमीची लेव्हल, अशा सगळ्या गोष्टी सकाळपासून देखील अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आहे. तर परत रात्रीच्या वेळेला देखील असं वातावरणाची क्रेज वाढू शकते. टायमिंगमध्ये काही फरक पडतो. कारण की गारपीट आहे, अवकाळीचं जे काय असतं ते उशिरा येऊ शकतं किंवा सकाळी येऊ शकतं, मध्यरात्री, संध्याकाळी. पण ते एक हो, दुपारनंतर होऊ शकतं 4-5 वाजता. हं. बरोबर. हो, आजचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला परत आहे, धुळ्याला आहे. लातूर, सोलापूरमध्ये मोजक्या ठिकाणी का होईना पण आहेच. नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ भागात देखील तो आगमन करू शकतो. त्यानंतर वातावरणाची जी काही परिस्थिती आहे ती परभणी, हिंगोली, बीड पट्टा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, जालना जिल्ह्यातला भोकरदन, कन्नड, सिल्लोडचा देखील भाग आज आहे. तर अशा प्रकारे ह्या वातावरणाची क्रेज वाढू शकते. अमरावती सुद्धा, अकोला सुद्धा कमी अधिक प्रमाणात काही काही ठिकाणी होऊ शकतो. तुमचा गहू असेल, हरभरा असेल, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्या भागांची नावं आपण घेतली जात आहेत. बरोबर. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान त्या भागामध्ये पाऊस झाल्यामुळे झालेले आहेत. पण तो माल कच्चा त्यांनी न काढल्यामुळे ते एक फायदेशीर देखील ठरलेलं आहे, कारण की नुकसान दोन्ही बाजूने होतं. हो, विषय विनंती अशी आहे, की अकोला, भंडारा मार्गे हा पाऊस महाराष्ट्रातून हद्दपार देखील होऊ शकतो. 19 तारखेचं वातावरण तुम्हाला समजलं आहे, की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्याचप्रमाणे टक्केवारी पूर्ण करण्यासाठी वातावरण सक्रिय आहे. आजपर्यंत फक्त महाराष्ट्राची 25 ते 20 टक्केवारी झाली. अजून 10-15 टक्केवारी भागामध्ये होईल. आज बरोबर. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली या भागात हे आहे. हो. 20 तारखेला दुपारनंतर हं. वारे पश्चिमेकडनं डायरेक्ट जोरावर वाढतील. अहिल्यानगर मार्गे, सोलापूर मार्गे, छत्रपती संभाजीनगर मार्गे, धुळे मार्गे, खान्देश मार्गे. हो, त्यामुळे बाष्प पूर्ण ट्रान्सफर होणार आहे. तुम्हाला मागे पण सांगितलंय, की 20 तारखेचं बाष्प ट्रान्सफर होऊन अकोला, अमरावतीकडे, नागपूरकडे, चंद्रपूरकडे मजल मारू शकतं. आणि या भागांमध्ये ह्या वातावरणाचा पुन्हा परिणाम उद्या सुद्धा 20 तारखेला जाणवू शकतो. पण लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, ज्यामध्ये सोलापूर भाग आहे, तुळजापूर भाग आहे, बीड आहे, अशा भागामध्ये धोके उद्यापासून नाहीये. थोडंफार स्थानिक वातावरणाचं बुलढाण्यामध्ये एखाद्या गावांना झालं तर झालं, वाऱ्याच्या तडाख्यातून आलं तर, बरोबर, अन्यथा उद्यापासून मराठवाड्यामध्ये धाक नाहीये संध्याकाळपासून किंवा 4 वाजल्यापासून. पण बरोबर. अमरावती, नागपूर या भागांना उद्याचे दिवस धाक राहू शकतो. 21 तारखेला वातावरण सुद्धा, वातावरणाची जी काही क्रेज आहे ती पूर्व विदर्भातल्या 1-2 ठिकाणी राहिली तर राहिली. अन्यथा उद्यापासून वातावरण देखील कमी होते. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी असेल मराठवाड्यातला, छत्रपती संभाजीनगरचा, जालन्यातला, बुलढाण्याचा, त्याचबरोबर जळगावचा, परभणीचा यांनी उद्यापासून आपल्या कामाची जी काही नियोजन आहे ते करायचं आहे. काहीही घाबरायचं नाही. उद्यापासून तुम्हाला जवळपास 4-5 दिवसाचा वेळ मिळतोय. आणि मी मागे पण बोललोय, परत पण सांगतोय, की 22-23ला वातावरण हे कोरडं आहे. 24-25ला वातावरण पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामध्ये लातूरचा आणि नांदेडचा समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल, की तुम्ही आम्हाला सांगताय, की हळद पण उकडा आणि वातावरण पण पुन्हा बनतंय. तर बरोबर. याचा अर्थ असा होतो, की त्याची टक्केवारी ही 10% वरती आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, हो, की हो. फक्त लातूर आणि नांदेड, परभणी भागामध्ये त्या शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो आणि कदाचित वातावरण पुन्हा जास्त बनलंच, एक अंदाजाच्या पलीकडची गोष्ट सांगतोय, की बरोबर. बीडपर्यंत मदत मारू शकतं. पण यामध्ये जालन्याला, बुलढाण्याला, धुळ्याला, जळगावला, म्हणजे खानदेश विदर्भाला मोठा धाक नाहीये 24च्या आणि 25च्या वातावरणाचा देखील. हो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तर ह्या कामाचं असं नियोजन करा. 8 दिवसात तुमची हळद वगैरे सगळं व्यवस्थित होऊ शकतं किंवा ती हडकायला आणि एक गोळा काढण्यासाठी एक संधी देखील मिळू शकते.
आणि महत्त्वाचं सुद्धा एक सांगण्याचा प्रयत्न करेल, की नवीन वर्षाला विजा वगैरे चमकल्या त्याचा फायदा देखील पुढील काळामध्ये होऊ शकतो. आपलं हिंदू नववर्ष जे काही चालू आहे, यामध्ये सुद्धा. बरोबर. आणि परत 25 तारखेला सुद्धा लातूर, बीड या भागामध्ये 2 दिवसाचा जो काही क्रीडा सांगितलाय. आता हं. थोडक्यात समजून घ्या. हं, हो. की 19 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी धाक जो आहे तो मराठवाड्यात विदर्भामध्ये असाच राहील आजच्या दिवसासारखे दिवस. उद्यापासून धाक ओसरतोय. परभणी सारख्या ठिकाणी सुद्धा धाक कमी होतोय आणि अकोला, अमरावती सारख्या ठिकाणी उद्याच्या दिवस म्हणजे 20 तारखेला राहू शकतो. जे थोडक्यात सांगायचे पूर्ण लक्षात घ्या, की ह्या भागाबरोबरच उद्याच्या तारखेच्या दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेनंतर वातावरण महाराष्ट्रातून हळूहळू कमी होतंय. म्हणजे 20 नंतर 21, 22, 23 हे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून हद्दपार होतंय. परत 24 आणि 25ला एक दिवस मागे किंवा एक दिवस पुढे हे बरोबर. वातावरण परत ऍक्टिव्ह होतंय. मग ते ऍक्टिव्ह होणारे जिल्हे परत लक्षात घ्या. नांदेड पट्टा असू शकतो त्याच्यामध्ये. हिंगोली पण असू शकतो कारण की नांदेड बरोबरच परभणी मार्गे येणारं वातावरण हे वसमत सारख्या ठिकाणी सरकू शकतं. हो. त्याबरोबरच बीड भागातनं हे वातावरण डेव्हलप होते त्यामुळे बीड भागातल्या माजलगाव पट्ट्याला, वडवणी पट्ट्याला याचा त्रास होऊ शकतो आणि लातूरला देखील होऊ शकतो. ते 24-25 देखील एकदा आपल्याला सतर्क राहायचं. एक दिवस मागे पुढे त्यामध्ये होऊ शकतो. तर बरोबर. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न पडले असतील तर तुम्ही याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. तर सर्वात प्रथम जे महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, की आता तुम्हाला तर माहीतच आहे, की तुम्ही जे सविस्तर अंदाज आहे पूर्ण महिन्याचा, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करता. हं, तर हं. शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला तो प्रश्न विचारण्यात येत होता, की एप्रिल महिन्याचा जो पुढील अंदाज आहे, म्हणजे पुढील महिन्याचा, तर ते हं, हं. माझ्या व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्या तारखेला देणार आहात असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं? हे पहा अनेक भागांमध्ये कांदा आहे, टोळ कांदा आहे, सगळ्या गोष्टी शेतकरी खरं तर कांदा उत्पादक शेतकरी आता इथून पुढे धास्तावलेला आहे. हो. एप्रिल महिन्याचा अंदाज म्हणजे टोळ कांद्यावरती पहिला वार असू शकतो. व्याप्तीचा विषय सांगायचा झाला तर 30-35च्या वरती ओलांडणार नाही. हं, हं. भलेही तो 3 टप्प्यामध्ये येऊ द्या. हो. बरेच शेतकरी याच्यामधनं हुकणार आहेत. बरेच शेतकरी घेतले पण जाणार आहेत. 30% म्हणजे काय थोडी साधी टक्केवारी नाहीये, जी नाही, आता नाही. बरोबर. महाराष्ट्रात पाहिली. हो. हां. पण याच्यामध्ये जालना जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा देखील आपण पाहतोय, छत्रपती संभाजीनगर देखील असेल, अहिल्यानगर पण असेल. या 3 ते 4 जिल्ह्यांना वातावरणाची क्रेज जी आहे ती 20च्याही आतमध्ये पुढील महिन्यात सुद्धा पाहायला मिळते. मात्र लातूरकर असतील, विदर्भकरचा बुलढाणाचा खालचा भाग असेल, अकोला, अमरावतीकर असेल, यांची टक्केवारी थोडी तुलनेमध्ये जास्त आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. त्याच्या तारखा सध्या जर बघितलं तर 3 दिवसाचा फरक पडण्यामध्ये पाहिलं तर 14-13च्या हिशोबामध्ये आहे. बरोबर. 9-10च्या पासून पुढे ऍक्टिव्ह होऊ शकतं. त्यानंतर दुसरी तारीख जी आहे आपल्या अंदाजाप्रमाणे ही जी आता चालू आहे 20-21 तशीच पुढच्या आठवड्यात देखील एप्रिल महिन्यामध्ये 31 तारखेच्या आसपास परत वातावरण बनू शकतं. आणि आता तुम्ही पाहताय मी तुम्हाला काय म्हटलं की 26-27 मार्चला सुद्धा हे वातावरण 25-26ला बनते ना, हे वातावरणामुळे ती पुढची तारीख देखील मागे पुढे होण्याचा अंदाज आहे. तर बरोबर. एक धरून चला की 3 दिवसाचा फरक आपल्याला परत वातावरण हा पुढच्या महिन्यात देखील आहे. एप्रिल महिन्यामध्ये यापेक्षाही दुप्पट वातावरण तयार होऊ शकतं. म्हणजे आता हे वातावरण एक पट राहिलं, एका आठवड्यापुरतं मर्यादित राहिलंय. तर बरोबर. पुढच्या आठवड्यामध्ये ते 2 आठवडे, 3 आठवडे सुद्धा सरकू शकतं. तर अशा प्रकारे आहे. फक्त धास्तावून जाऊ नका. जे लागेल ते कमेंटमध्ये करत चला आणि सविस्तर माहिती घेत चला. बरोबर सर. तर हं. सर परत एकदा आपल्याला 19 व 20 तारखेबद्दल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे एकदा सांगा सर? नक्कीच. गुड क्वेशन आहे. एप्रिल महिन्याच्या मार्च महिन्यातली ही जी काही आजची 19 तारीख आहे, हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज परत एकदा मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्याला दुपारनंतर दिवस मावळता किंवा संध्याकाळी अवकाळीचा वेळ नसतो. तर बरोबर. ह्या टायमिंगला बीड, परभणी, जालना, हिंगोलीकडे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यामध्ये देखील वातावरण वाढू शकतं. अकोला, अमरावती देखील संध्याकाळी किंवा पहाटेपर्यंत परत एकदा उद्यासुद्धा वातावरण येण्याची शक्यता आहे. ज्या भागामध्ये गरमी संध्याकाळच्या, दुपारच्या नंतर संध्याकाळच्या आणि दुपारच्या म्हणजे दिवस मावळत्याच्या पिरियडमध्ये जर वाढली, हं, तर हं. समजून जायचं आपल्या भागामध्ये अचानक वातावरण तयार होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहायचं आहे आणि आजच्या दिवसच सतर्क राहा. उद्यापासून तुमच्या भागाचा धोका हा कमी होतोय. ओके. धन्यवाद सर आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. तर हं, हं. तोपर्यंत धन्यवाद. थांबतो सर. जय शिवराय.